नमस्ते मित्रांनो, आपण आलेलो आता वडूज फाटीवरती पुजारवाडीचं सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतलाय नाशिकच्या विराटनं. आजकाल जेवढी मैदान जातोय तिथे गुलालच करतोय. नमस्ते. नमस्कार. आज योग जुळून आला मुलाखत. तुम्हाला म्हणतोय मुलाखत घ्यायची पण कसं आहे, आज नियोजन कुणासोबत करण्यात आलेलं? आज वादळ सोबत झालंय. वादळ सोबत एक सुंदर अशी गाडी पाहिली आज. प्रथमच नियोजन झालेलं का पळलेली? फर्स्ट टाइमच ही गाडी पळली. कसं काय हीच गाडी पळवायचं का निर्णय घेण्यात आला? नाही, आमच्या दोन्ही शेटचं बोलणं झालं. त्यांना मी कॉल केला, ते बोलले ठीक आहे पळू म्हणे. पण मी 18 तारखेसाठी कॉल केला, पण ते बोलले 2 तारखेलाच पळू. मग 2 तारखेलाच गाडी आणली. आता चालूला किती मैदान वगैरे किती झाली, कसं काय काय? आता आज जाणार नाशिकला. नाही, गुलाल किती घेतले आता चालू? सध्या खरं सांगायचं म्हणजे डिसेंबर मध्ये आपल्याला गुलालच भेटला नाही. आज नवीन वर्षाची नवीनच सुरुवात. नंबर केला. संपूर्ण डिसेंबर महिना तुम्ही वाट बघत होता गुलालासाठी. बाकी आमचे सागर भाऊ बोलतील. सागर भाऊ आहेत काय, विश्रांती घेता का नाही रोज मैदानामध्ये? चालायचं तेवढं, त्याला काय हा करत राहायचं जोपर्यंत. काय विराटचा विषय काय सांगशील? विराट काय घरातला बैल असले का तो जेव्हापासून इथं पळतो तेव्हापासून त्यांनी आमची कधी साथ सोडली नाही. निखिल, मी आणि आम्ही काय त्यांची कधी साथ सोडली नाही. जेव्हा कधी बैल असेल तेव्हा निखिल नियोजन करतो, मी करतो. मी बोललो बैल घेऊन येतात, ती एका शब्दा बैल घेऊन येते. ती निखिल बोलला या घेऊन, तर ती एका शब्दा बैल घेऊन येते. असं काय नसतं. आणि कंटिन्यू बैल राहतो या गुलाला. आता एवढा पाठीमागचा 1 महिना बॅड लक होतं. पुशेगावमध्ये पण जरा असं सीमेला थोड्यात मार खाल्ला, तर म्हणजे कंटिन्यू असं क्वार्टरला राहायचा, थोड्यात मार खायचा, पण पळत होता. त्याच्या बाजूने कधी चुकून आतापर्यंत झाली. दुसरा आहे तो अजून. निखिल, काय सांगशील? क्रिकेट क्षेत्रामध्ये विराट कोहली तसं उदयच येतोय हळूहळू. येणार की पळतोय, त्याला डिमांड येतच लगेच आणि माणसांच्या नजरात बसतो. आणि हे बैल कंटिन्यू म्हणजे गुलालातलाच आहे तसा. चांगल्या बैल पुशेगावात पण तुम्ही सीमे बघितला तर नुसत्या नागपुडी निकाल आहे सीमेला. बरोबर. फक्त बैल वाय जरा पुढं खाली सुटताना पुढे जाऊन ठेस कळाला, त्यामुळे तिथं वाय तो गुलाल गेला. पण ते जी कमी आज काढली भरून इथं या मैदानात गुलाल दिला 9व्या वर्षाचा बैलानं. बरं. आणि विशेष म्हणजे एक सुरुवात चांगली झाली. आज 2 तारीख आहे, 2 जानेवारी आहे. नवीन वर्ष सुरुवात चांगली झाली म्हणावं लागेल. गुलाल महत्वाचा होता आत्ताचा. गुलाल महत्वाचा म्हणजे बैल तिकडं येऊन इतका प्रवास करून आज राहणं म्हणजे नॉटजोग इतका प्रवासात येऊन इथं फायनलला राहणं. नाशिक जवळ नाही. नाशिक जवळ नाही, तिकडं येऊन बैल राहायचं म्हणल्यावर लय म्हणजे प्रवास लय झाला बैलाला. वाईट काळात पण त्याच्या साथ देत होता ना, आता पण त्याच नाही. आम्ही सगळ्यांच्याच वाट सगळ्याच बैलांच्या आम्ही वाट कुठला बैल सोडत नाही. आमच्यासाठी देवच आहे ती. जेव्हा बैल पकडेल तेव्हा आम्ही प्रामाणिकपणे आम्ही काम करू. असं काय नाही. गटाला पण ह्याच्या विरुद्धच मी बैल सोडत होतो, सीमेला पण मी याच्या विरुद्धच गाडी सोडली, आणि फायनलला पण मी याच्या विरुद्धच गाडी सोडली. पण एक आपुलकी असते का नाही, त्यात निखिल तिकडं होता, मी इकडं होतो. असं ऍडजस्टमेंट पण करता आलं पाहिजे. बरोबर. म्हणजे कुठेतरी बाबा सोबतची गाडी असं म्हणलं नाही पाहिजे बाबा आपली गाडी सोडणं आपल्या बैला, म्हणजे मनात ही पाहिजे, या प्रेम पाहिजे बैलाबद्दल. बरोबर. ईर्ष्या नाही पाहिजे. कुठल्या बैला एक बैलाची आपल्याला सोडायची तर असं नाही पाहिजे का आपण हे बैल आपला आहे म्हणजे आपण सोडला पाहिजे. एखाद्या दुसऱ्या हाक मारले तिथं बी ऍडजस्टमेंट करता आली पाहिजे. प्रेक्षकांना एकदा पुन्हा राहुल शरदपूरकर. बर. आणि काय आता पुढचं नियोजन कसं? आता नाशिकला जाणार. आता नाशिकला जाणार शक्यतो. ऑफिस परत 11 तारखेला इकडे पळलंच बैल. बर. आणि काय पायराज वगैरे अडचणी होतात का निर्माण? का नाही? मार खाल्यानंतर तर भरपूर अडचणी होत्या, पण निखिल भाऊ, सागर भाऊ काय म्हणजे 1 महिना काय समोरून काय ऐकायला मिळालं? समोरून म्हणजे ऐकायला काय नाही, मार काय आपण असं जास्त खात नव्हतो. एक 4 बोटावरनं म्हणजे क्वार्टरला बैल राहायचं. क्वार्टर काय तिने सोडलीच नाही क्वार्टर. दादा, नंबर सांगा तुमचं, म्हणजे जे कोण पायरा वगैरे कोणाला करायचं असेल ते कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला. 93 56 46 78. बर. कशा पद्धतीने पायरा वगैरे कसं बघायला, काय म्हणजे काय कसा लागतो तुम्हाला पायरा साधारण? हा कुठल्या खांदी पोहतो? हा दोन्ही खांद पोहतो. दोन्ही. बरोबर. म्हणजे तेच कुठेतरी थोडंफार मुख्य जनावराला सांगता येत नाही की बाबा आपली तब्येत कशी आहे काय. म्हणजे बॅडलक म्हणजे इतका त्याला लंपी झाला होता, त्याच्यामुळे खरी तो बॅडलक मध्ये आला. आणि लंपी क्लिअर झाल्यानंतर परत त्यांनी त्याची रुटीन धरली. काय वारी काय म्हणते, काय झाली? काय सांगाल विराट विषयी? काय सांग? विराट म्हणजे काय, ते बकासूर आपला देव आहे तसा त्याच्यावर पण आपला जीव आहे. बरोबर. त्यामुळे काय कसं काय हो, किती किलोमीटर चालला साधारण? 55 किलोमीटर. 55 किलोमीटर चाललं. केवळ बकासूरच्या प्रेमापोटी. हा, बकासूरच्या प्रेमापोटी.
धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच एक चांगली कामगिरी करतोय आणि पुढच्या मैदानात शुभेच्छा राहतील.